तळोदा तालुक्यातील भवर गावाजवळ सकाळी 6:30च्या सुमारास वालेरी बसचा भीषण अपघात झाला आहे। विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या अपघातात बसमधील अंदाजे 80 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 70 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना मुक्कामार व किरकोळ दुखापत झाली आहे, तर 3 विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघात कसा घडला? MH068661 ही बस वालेरीहून विद्यार्थ्यांना घेऊन तळोद्याच्या दिशेने येत असताना भवर गावाजवळ अपघातग्रस्त झाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले। सुरुवातीला 30 ते 35 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती होती, मात्र तळोदा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा 70 वर पोहोचला। त्वरित उपचार सुरू। जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे। 3 विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जनप्रतिनिधी घटनास्थळी। अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींची विचारपूस केली। त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी व कलावती फाउंडेशनचे संचालक योगेश मराठे यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला। पालकांमध्ये चिंता। या घटनेनंतर तळोदा उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पालक व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। प्रशासनाने त्वरित कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली। पुढील तपास सुरू। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलीस तपास करत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस चालकांनी व वाहतूक विभागाने अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे। ड्रायव्हर होते ना, त्यांनी पिलेलं होतं भवर या गावाजवळ। भवरच्या पुढे ते तिथं पलटणार जागा असा पण नव्हता, पण ते पिलेलं होतं ना, त्यामुळे त्यांनी फिरवून दिलं होतं ना, मग त्यामुळे तिथं खड्डा होता, तिथं चालले गेले आणि बऱ्याच मुलींना दुखापत झाली। साधारण बसमध्ये किती विद्यार्थी होते? असेल 150 पर्यंत। किती? 100-100 किलो असं होते। नाही मावत ना, तरी जास्त मावून आणतात ते, दुसरी बस नाही सोडत ना ते। आणि बस पण पूर्वी खटारा असते, चांगली नव्हती ती बस। आणि ड्रायव्हर कंडक्टर ते सगळे दारू पितात। त्यांना सांगायचे की मी सांगते त्यांना की तसं नाही करायला पाहिजे असं। दारू पिऊन कोणी, त्यांना माहिती आहे ना मुलं मुली शाळेला जातात, तर दारू का बरं प्यायचं त्यांना। आम्ही येत होते, रस्त्यात होते, तर तिथं भवरच्या तिथं रस्त्यावरच पुढे पण नाही गाडी होती, मागे पण नाही गाडी होती, पण ड्रायव्हरने दारू पिलेला होता। त्याने ना एकाच हाताने स्टेअरिंग धरलं होतं, त्याने एक हात खिडकीवर होतं, मग त्याला आता कसं काय आपलं हे एकाच हाताने स्टेअरिंग धरलं म्हणून एका बाजूला आपलं हे बस ना तर पलटी करून दिली त्याने। मग सगळे ना एकाच बाजूला होऊन गेले होते। मग कंडक्टरने पण नाही काढले मुलांना, ड्रायव्हरने पण नाही, म्हणजे पोरं होते ना त्याने मुलांना मुलींना काढले आणि ड्रायव्हरला ना लास्टमध्ये ना काढलं। त्याने दारू पिलेलं होतं, मग त्याला ना वरती नाही चढता येत। सिंग ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय तळोदा। आज दिनांक 3/9/2025 रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान किरण भाऊचा फोन आला की एक गाडी पलटी झाली, एक स्कूल बस, त्याच्यामध्ये 60 ते 70 विद्यार्थी असण्याची शक्यता आहे। तरी आम्ही सर्व डॉक्टर लोक, सिस्टर हे सर्वांनी आणि त्या सर्व जखमींना प्राथमिक उपचार देऊन त्यांची ट्रीटमेंट इथं केलेली आहे आणि 3 ते 4 पेशंट जे आहे हायर सेंटरला रेफर केलेले आहे। आज रोजी वालेरीहून तळोद्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनणारी बस सकाळी 6 वाजता वालेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली। त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती। त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं। त्या ठिकाणी मी देखील आलो। त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले। आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले, पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले। सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजूत घातली आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या, ट्रॉमा त्या ठिकाणी होता, त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले, त्यांच्यावर उपचार केले। त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात घेऊन आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या त्यांना आता घरी जाऊ देतोय। जवळपास 70 मुली त्या ठिकाणी होत्या, आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे। 2 मुली जास्त दुखापत त्यामुळे त्यांना
खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले. त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे. सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल. आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांची चौकशी मी महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो मॅनेजरने कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.